करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, तेणे सदा चित्ता समाधान, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगदशा, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप पुण्य अंगा, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू सच्चिदानंद रूपाय विसोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यर्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिदेविया। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आदत्रय जननी देवाची, सदा नाम घोष करू हरी कथा, तेणे सदा चित्ता समाधान, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवंताच्या नाम संकीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, जगतवंदनीय जगद्गुरु देव निवासी व वारकरी संप्रदायांचे कडत असलेले श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा जीवनामध्ये परमार्थ केल्यानंतर कोणत्या प्रकारची अवस्था निर्माण होते, ती अवस्था दर्शवणारा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल आजची कीर्तन रूपी सेवा कशा निमित्त आहे, सर्व गावकऱ्यांना, टाळकऱ्यांना, माळकऱ्यांना, आणखी कोणी सुटलं का, माळकऱ्यांना सर्वांना माहीत आहे की प्रतिवर्षी चालत असलेला श्री विठ्ठल मंदिर बामणोद आणि या पवित्र पावन पांडुरंगाच्या दरबारामध्ये प्रतिवर्षी आपण गुरुनाम गुरु वैकुंठवासी सद्गुरु झेंडूजी महाराज बेडीकर या परंपरेला अनुसरून अनेक वर्षापासून आपण हा सप्ताह करतोय। या वर्षी सुद्धा या सप्ताहाची सुरुवात झालेली आहे आणि या सप्ताहामध्ये सुंदर असलेलं जगज्जननी आदिशक्ती मुक्ताई मातेचं चरित्र आपण श्रवण करत आहात। ज्यांच्या अमृतुल्य वाणीतून श्रवण करत आहात ते हरिभक्तीपरायण सुरेशजी बुवा तळवेलकर। हा, आनंद वाटतो मला, जरा थोडं वेगळं वाटतं, म्हणजे विनोदानं सांगायचं झालं तर बुवा ही तळवेलचाच आहे कथाकार, तुमच्या लक्षात आलं। आणि पहिल्या दिवसाचा आहे बुवा ही, कारण सप्ताहाचं उद्घाटन ही गजाननाच्याच हातून। विठ्ठल विठ्ठल आणि सुंदर अशा प्रकारचा हा सप्ताहाला सुरुवात झालेली आहे। आजचा दिवस फार मोठा भाग्यवान आहे महाराज। आणि या सप्ताहामध्ये जी कीर्तनाची जी काही सेवा आहे, अन्नदानाची सेवा आहे, त्या प्रकारे नामदेव कोल्हे, रूपचंद नामदेव कोल्हे यांच्याकडून सकाळची अन्नदानाची सेवा, त्याचप्रमाणे कीर्तनाची सेवा, त्याचप्रमाणे निलेश हिरामण भंगाडे यांच्याकडून संध्याकाळचं अन्नभोजन। महाराज, मी तर असं म्हणतो की सप्ताहाच्या ठिकाणी दिलेले अन्नदान किंवा तीर्थक्षेत्रावर दिलेलं अन्नदान हे कधीच वाया जात नाही। तिथला 1 रुपया सुद्धा आपला वाया जात नाही। ते तर एकशित दिदल्या अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण। तीर्थक्षेत्रावर द्या किंवा सप्ताहासाठी मंदिरासाठी आपण देणगी द्या,
जो देणगी देतो त्याचे जे पूर्वज आहे ते कल्पापर्यंत काय करतात, वैकुंठामध्ये नांदत असतात. आणि म्हणून आपण इथं जशी आपल्या प्रकारे आपल्या जवळ जसं सामर्थ्य असेल त्याप्रमाणे आपण काय करावी, सेवा करावी, सेवा द्यावी. कोणी झाडलोटची सेवा करे ती सुद्धा फार मोठी सेवा आहे. आणि त्याचप्रमाणे समस्त गावकरी वारकरी भजनी मंडळ बामणोद आसपासच्या परिसरातील काही टाळकरी मंडळी आहेत, या सर्वांच्या सहकार्याने मला चालू असलेला हा सप्ताह आज सुरुवातच झालेली आहे. असं म्हटलं जातं महाराज पहिला दिवस कोणी येतं तर कोणी येतच नाही. सोपं सांगतो, गंगा ही उपमावर कशी असते, अगदी छोटी असते महाराज. नंतर पुढे जाऊन तिचा प्रभाव फार मोठा असतो, पात्र मोठं होत असतं, विस्तीर्ण होत असतं. परंतु इथं तसं नाही आहे. इथं गंगा उगमावरच गंगा फार मोठी आहे. म्हणजे कशाची जुनी भासत नाही आहे, मंडप भरलेलाच आहे. कारण आपलं जे गाव आहे महाराज हे परमार्थिक गाव आहे. आणि म्हणून आणि आजचा दिवस सुद्धा मी तर फार मोठं धन्यवाद देतो आपल्याला. आज आपल्या सप्ताहाची सुरुवात आहे, ही फार छान पर्व काळावर सुरू झालेली आहे. आजचा दिवस काय आहे, अहो जिथं महाराज जगद्गुरु म्हणजे वारकरी संप्रदायाचे कळस्थानी असलेले जगद्गुरु तुकोबार आहे, आज त्यांचा अनुग्रह दिन आहे. म्हणजे बाबाजी चैतन्यांनी काय केलेलं आहे, स्वप्नामध्ये तुकोबारायांना मंत्र दिलेला आहे. कोणता, आपण नेहमी म्हणतो ना, सत्यगुरु राय पूर्ण भंग तोच लागतो महाराज. बाबाजीने स्वप्नी येऊन तुका याला अनुग्रह दिला. हो महाराज तुकोबारायांना अनुग्रह दिलेला आहे. आणि मंत्र कोणता आहे, मंत्र दिला राम कृष्ण हरी, जो वारकरी संप्रदायाचा मूळ मंत्र आहे. आणि तो मंत्र महाराज अशा प्रकारे तुकोबारायांनी आज जो अनुग्रह झालेला आहे तो आजचा दिवस आहे. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. आणि तो आज फक्त आजचा बुधवार सापडला महाराज. एका दिवसाचा फरक आहे. उद्या काय आहे, गुरुवार आहे. एवढं तेवढं होत असतं, कारण तिथी थोडी जाऊ द्या. परंतु आजचा दिवस फार मोठा भाग्यवान आहे. आणि आपण सुद्धा महाराज गुरुनाम गुरु वैकुंठवासी सद्गुरु झेंडूजी महाराज बेडीकर या परंपरेमध्ये हा सप्ताह काय करतोय, सेवन करतोय. या भक्तीचा सुखाचा आनंद लुटतोय. मी तर म्हणतो या संतांनी आपल्याला मार्ग दाखवला म्हणून आज आपण या परमार्थामध्ये जिवंत आहोत. विचार करा, त्यांनी जर का आपल्याला ही वाट दाखवली नसती तर आपली वाट लागली असती. म्हणून छातीवर हात ठेवून स्वामी महाराज सांगतो महाराज 1755 हे साल लक्षात घ्या. किती, 1755. अहो 1755 पूर्वीचा म्हणजे जवळजवळ 250 वर्षाचा अगोदरचा काळ. त्या काळी मला वाहनं सुद्धा नव्हती, मोबाईल सुद्धा नव्हते, कोणत्या प्रकारचे लोक सुद्धा मला प्रतिसाद देत नव्हते. तशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या महात्म्यांनी प्रत्येकाच्या घरापर्यंत नाही, प्रत्येकाच्या हृदयापर्यंत परमार्थ पोहोचवला. हे त्यांचे उपकार आहे. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. आणि म्हणून ते झेंडूजी महाराजांचे उपकार म्हणून आज आपण परमार्थामध्ये जिवंत आहोत. नाहीतर आज कशाचं महाराज, काही भागवत काय, हरिपाठ काय, आपण जे चरित्र ऐकतो मुक्ताईचं चरित्र आधी करून सर्व परमार्थ गीता काय हे काहीच कळलं नसतं आपल्याला. आपण काकडा करतो, हरिपाठ करतो, आधी करून हा सर्व परमार्थ करतो, या संतांच्या कृपेमुळे करतोय. आणि म्हणून त्यांच्या वाटेने आपण हा परमार्थ करत आहोत. मार्ग धावणे गेले आधी दया निधी संतते आणि तेनेची पण ते चालो जाता न पडे गुंता कुठे काही. म्हणून मी जरा आपल्या समोर तुमच्या समोर जवळजवळ 2 बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो, कदाचित आपल्याला पटेल. मी पहिली बाजू आपल्या समोर माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न करतो. पहिली बाजू अशी की परमार्थ हा मनाने जरूर 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 केलाच पाहिजे, ही एक बाजू. काय बोललो, परमार्थ हा मनाने जरूर 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 केलाच पाहिजे, ही एक बाजू. आणि दुसरी बाजू अशी की परमार्थ हा मनाने अजिबात करू नये. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणत असाल मला तुमचं काय डोकं फिरलं, दोन्ही पक्षालाही मत देण्याच्या भानगडीत तुम्ही का पडता. एकाकडून सांगा परमार्थ मनानेही करा आणि एकाकडून काय सांगता परमार्थ मनानेही करू नका. भानगड काय, मी माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे विचार मांडतो. कारण आजचं कीर्तन जरा वेगळंच आहे. थोडक्यात सांगतो, इतर कीर्तनकार तुम्हाला इथं ज्ञान देण्यासाठी उभे असतील, इतर कीर्तनकार तुम्हाला इथं उभं राहून ज्ञान देतील, पण आजचा कीर्तनकार तुमच्याकडून ज्ञान घेण्यासाठी इथं उभा आहे. येतं ना तुमच्या लक्षात मी बोलतो ते. बर, परमार्थ हा मनाने
अगोदर केला पाहिजे मला. मी दोन बाजू आपल्या समोर मांडल्या. पहिली बाजू अशी की परमार्थ मनाने जरूर जरूर केला पाहिजे. पहिली बाजू कशी? आता मनाने जरूर जरूर कसं, आता ते साधं सोपं सरळ सांगतो. जे कीर्तनाला आलेले महिला मंडळ असतील, पुरुष मंडळ असतील, त्यांचाच विचार करू. कारण जे आलेले नाही त्यांचा विचार करून काही फायदा नाही. जेवढे महिला मंडळ आलेले, पुरुष मंडळ आलेले, त्यांचा विचार करू. आता आपण इथं कीर्तनाला आलेलो आहे, मान्य आहे. बर, मग आपण इथं कीर्तनाला देहाने उपस्थित आहात का मनाने? खरं बोला. आता तुम्ही बोलले तर मी बोलेल. बर, ठीक, धन्यवाद. वा, ते बाबा मनाने आहे आणि देहाने आहे. आणि तुम्ही? जाऊ द्या, मी सांगू. हा, मग मला तुम्हाला कशासाठी उभं केलाय? बर, कोणी म्हणतं मनाने, कोणी म्हणतं देहाने. चला, मी आपल्या मनातली शंका बाजूला करतो. तुम्ही देहाने 100% नाही, 101% इथं उपस्थित आहात का? मी माझ्या डोळ्याने तुम्हाला बघतोय ना. तुम्ही मांडी मारून बसलाय, कोणी ओट्यावर बसलाय, कोणी खुर्चीवर बसलाय, बाकीचे टाळ घेऊन उभे आहेत. म्हणजे तुम्ही देहाने इथं उपस्थित आहात, पण मनाने? आता तुमच्या मनातलं मला काय माहिती. आपलं आपलं मन आपण तपासा. अहो, इथं तुमच्या मनातलं जाऊ दे, इथं माझंच मन इथं ठिकाणावर नाही. तुमच्या मनातलं मला काय सांगता येईल? जाऊ द्या, मी सोपंच सांगतो, कारण मला कधी काही बोलता येत नाही. सोपं सांगतो. आपण संसारातली कोणतीही कामं करा, कोणची म्हणजे शेतीची कोणतीही कामं करा, खुरपणी करा, वखरणी करा, नांगरणी करा, कोणतीही कामं करा, किंवा घरातील कामं, भांडी धुण्याची कामं करा, स्वयंपाकाची कामं करा, का कोणतीही कामं करा. संसारातील कोणतीही कामं करत असताना आपलं चित्त, आपलं मन जर का देवाच्या चरणावर असेल तर ती भक्तीच होणार. ह्या देव कुठेही असू द्या, महाराज, रस्त्याने असो, संसारातील कोणतीही कामं करताना असो, आपलं चित्त, आपलं मन जर का देवाच्या चरणावर असेल तर ती भक्तीच होणार. आणि पुढचं आहे का, कीर्तनात बसून आपलं मन, आमच्या गुरुवर्य भरत बाबांच्या भाषेत सांगायचं झालं, कीर्तनात बसून आपलं मन जर का घराच्या कुलपाला झटके देत असेल, मग ती भक्ती होईल का होणार नाही ते मी सांगू शकत नाही. अहो, त्याला संतांचा पुरावा आहे महाराज. करावी ती पूजा मनेची उत्तम, मनोमय पूजा हेतो पडते केशी राजा. म्हणजे मनाने केला जाणारा परमार्थ हा सर्वश्रेष्ठच असतो. म्हणून पहिली बाजू अशी की परमार्थ हा मनाने जरूर 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 केलाच पाहिजे, ही एक बाजू. चला, आता दुसरी बाजू कोणती? परमार्थ हा मनाने अजिबात करू नाही. आता हे लय अवघड महाराज. अवघड म्हणजे यात इतकंही अवघड आहे. त्याचा साधा सोपा सरळ अर्थ एवढाच आहे, परमार्थ मनाने जरूर करा, परंतु मनाला कसाही पटेल तसा परमार्थ करू नका. परमार्थ मनाने करा महाराज, परमार्थ मनाने चांगला राहतो. परमार्थ मनाने जरूर करा, पण मनाला कसाही पटेल तसा परमार्थ करू नका. आणि तसा परमार्थ केला तर ज्ञानोबा हरिपाठात सांगतात, धोका देतात आहे. मनोमार्गे गेला तो तेथे चिमुकला, मनोमार्गे गेला तो तेथे चिमुकला, मनोमार्गे गेला तो तेथे चिमुकला, पुढे जाऊच शकत नाही. म्हणून परमार्थ मनाने जरूर करा, परंतु परमार्थ मनाला पटेल तसा करू नका. संतांनी जसं आपल्याला शिकवलं तसाच परमार्थ करा. तोच परमार्थ महाराज संत देवाला पोचणार आहे. मला सांगा, जगामध्ये किती लोक परमार्थ करतात? आपणच करतो का? हो, संपूर्ण जग परमार्थ करताना आपल्याला दिसतंय ना. सोपं सांगू, आताचा वर्तमान काळ लक्षात घ्या. पूर्वी एवढे महादेवाच्या मंदिरात जात होते का महिला? पहिले कसे होते मंदिर? विचारते, महादेव बाबा गावातलं एकुलतं एक मंदिर महादेवाचं, त्याच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं. आणि आता चमकायला लागले, मला मंदिर चमकायला आहे. हे काय महाराज? जाऊ द्या, जाऊ नका अशातला भाग नाही बरं का. आपण जात जा, परंतु आपण जो पाणी जे महादेवावर समर्पित करतो, आपण जो काही परमार्थ करतो, आपल्या मनाला आपण विचारलं पाहिजे, मला आपण जो परमार्थ करतो तो देवाला मान्य आहे का? तुम्ही जाता का नाही मंदिरात? बर, मग जो काही आपण जे पाणी आहे, एक लोटा जल, पुढचं म्हणू नका, तेवढा आपलं पुण्य पाहिजे. ते एकाचा फायदा झाला म्हणून सर्वांचा होईल असं नाही. ते देव काही असं नाही मला तेरे हरिण पलंगावरी. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी तो काही रिकामा नाही.
हा, पण आपण जे पाणी देवाला समर्पित करतात ते देवाला मान्य आहे का याचा विचार केला आपण? फक्त याने टाकलं म्हणून तो टाकतो, त्याने टाकलं म्हणून ते टाकते, ते टाकले म्हणून सर्व गाव टाकतं, सर्व गाव टाकलं म्हणून पुरा महाराष्ट्र टाकायला लागला. पण याचा विचार कोणीच करत नाही, मी जो परमार्थ करतो देवाला मान्य आहे का? किती लोक परमार्थ करतात हो. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद्यत्यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. मनुष्याणाम सहस्रेषु हजारो लाखो लोक परमार्थ करतात महाराज, परंतु सर्वच्या सर्व देवाला प्राप्त होतील प्रश्नचिन्ह आहे. तैसा आस्तेचा महापुरी रिगताती कोटीवरी परी प्राप्तीचा पहिला तरी विपाईला निघे. सोपं सांगतो, शाळेमध्ये हजारो विद्यार्थी परीक्षेला बसतात, मग का सर्वांचा पहिला नंबर येतो का? येतो. माझा येतो, पण खालून पहिला येतो. विनोदाचा भाग वजा करा. सर्वांचा नाही येत मला, तो रात्रीचा दिवस करत असेल, फार काबाड कष्ट, एखादा बिचाराचा आला ठीक आहे. बरं जाऊ त्या देशाच्या सीमेवर भरपूर सैन्य भरती होतात, मग का सर्वांची निवड केली जाते का? नाही महाराज. तिथं सुद्धा एकेकाला तपासलं जातं. जैसे भरलिया त्रिभुवना एक एक चांग अर्जुना निवडून की जैसे ना लक्षवरी. लाखो असू द्या हो, सर्वांची निवड केली जात नाही. तसंच परमार्थ क्षेत्रामध्ये ही भानगड आहे. भरपूर लोक परमार्थ करताना दिसताय, पण सर्वच्या सर्व देवाला नाही प्राप्त होत. एखादाच, पण कोण? जो संतांनी जशी वाट दाखवली त्याप्रमाणे परमार्थ करत असेल तर एखादाच प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज आपण संतांचं चरित्र श्रवण करा, ते मनन करा. आपण बघा आता हे सुंदर आहे महाराज, आदिशक्ती मुक्ताईचं चरित्र, आपण संतांचं चरित्र श्रवण करतोय. फार मोठं पुण्याचं काम आहे. लोक म्हणतात महाराज उठलं सुटलं की चालले मंडपात, यांना काही कामधंदे म्हणतात का नाही? लोक म्हणू देत जा त्यांना. पण महाराज आपलं पुण्य म्हणून आपण इथं येत असतो. सोपं सांगतो, बँकेत सर्वेत जातात का? कोण जातं? हे लवकर लक्षात येईल तुमच्या. बँकेत ज्यांची ठेव आहे तोच जातो ना, आणि ज्याची ठेवच नाही तो जर गेला काय होईल? धक्के मारून बाहेर हाकलून देतील त्याला. तसंच तोच निष्कर्ष उचलून इथं लावायचा. आपण महाराज इथं येत नाही, आपली मागील जन्माची पुण्याची जे ठेव आहे ते आपल्याला इथं खेचत ओढून आणत असते, खेचत आणत असते महाराज. म्हणून आपण इथं येत असतो. आपण येत नाही महाराज, आपली पुण्याही आपल्याला इथं खेचून आणत असते. म्हणून आपलं फार मोठं भाग्य आहे, या शुद्ध परंपरेमध्ये आपण हा परमार्थाचा आनंद लुटतोय. आनंद आपण हा परमार्थ करावा कशासाठी हो? परमार्थ करण्याचं कारण काय? आपल्याला आनंदाची प्राप्ती व्हायला पाहिजे, समाधानाची प्राप्ती व्हायला पाहिजे ना. आपण कीर्तनाला येतो कशासाठी? महाराज घरी का झोप लागते, कसा तरी टाइमपास होऊन जातो. आपल्या गावातलं मी कधीच सांगणार नाही, कारण 2 तास आपल्याच गावात आहे मी आणखी. विठ्ठल विठ्ठल. हो, तुकोबारांची भक्ती बघा महाराज. आता तुकोबारांच्या भक्तीपुढे माझ्यासारख्या अज्ञानी पामराने काय वर्णन करावं? दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. ओ, ज्यांना त्या भक्तीमध्ये रात्र काय हे कळत नाही, दिवस काय हे कळत नाही, माझ्यासारखे महाराज 2 तासाच्या कीर्तनात 17 वेळा घड्याळ पाहतो. आपली भक्ती. आपण नामस्मरण करत नाही का? करतो महाराज, आपण सप्ताह पुरतो. पण तुकोबारायांचं तसं नाही महाराज. तुकोबारायांनी जीवनामध्ये अखंड भक्ती केली आणि त्या भक्तीचा परिणाम असा झाला की त्यांच्या चेहऱ्यावर मला समाधानाची प्राप्ती निर्माण झाली. यक्ष व्यक्ती आली आणि म्हणू लागली का हो तुकोबाराय, तुमच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे ते आम्हाला मिळणार नाही का? बरं त्याचा पत्ता काय? तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा ते काही असं बाजारात मिळत नाही, त्या बाबा 1 किलो समाधान असं नाही. ते समाधान मग मिळेल कसं? त्या व्यक्तीला मला तुकोबाराय तो पर्याय सांगतात, तो अभंगाच्या पहिल्या चरणात. सदा नाम घोष
हरी कथा तेणे सदा चित्ता समाधान. जगद्गुरु तुकोबारा त्या व्यक्तीला समाधानाच्या प्राप्तीचा उपाय सांगतात. अरे बाबा, तुला जर का तुझ्या जीवनामध्ये समाधान पाहिजे असेल तर तू काय कर, सदा नाम घोष करू हरी कथा. मग त्याच्याने काय होईल, तेणे सदा चित्ता समाधान. तुम्ही म्हणत असाल मला आमचा विश्वास बसत नाही, तुम्ही म्हणत असाल अहो आम्ही सुद्धा काय करतो, नामस्मरण करता का नाही, आपण करता का करत नाही, बोलत चला. म्हणजे तुम्ही बोलले तर मी मला बोलायला छान वाटते जरा. आपण करता का नाही नामस्मरण, बर करता. हरीची कथा आपण श्रवण केली आहे का नाही, भागवत कथा आपण किती वेळा श्रवण केल्या. मी तर असं म्हणतो बामणोद मधली एक गल्ली अशी सुटेल नाही महाराज की त्यामध्ये भागवत कथा झाली नाही, झालेल्या आहेत ना. हा, मग आपण किती वेळेस कथा श्रवण केल्या, मिळालं आपल्याला समाधान. हा, मग तुकोबारायचं प्रमाण खोटं होईल महाराज. तुकोबाराय काय म्हणतात, सदा नाम घोष करू हरी कथा. मग त्याच्याने काय होईल, तेणे सदा चित्ता समाधान. मग आपण नामस्मरणही करतो, हरीची कथाही श्रवण करतो, आणि मग आम्हाला तर समाधान काही मिळत नाही आहे. आणि मग तुकोबारायचं सांगतात आहे तेणे सदा चित्ता समाधान. हे असं कसं काय, संगती कशी लावणार आपण. तर हे संगती लावण्यासाठी अभंगातला पहिला शब्द लक्षात घ्या, काय, सदा. तुकोबाराय काय म्हणतात आहे, तुम्ही नामस्मरण करता अशातला भाग नाही, करताय पण कसं करता, हंगामी, सप्ताहापुरतं. हा, आपण हरीची कथा कशी श्रवण करतो, सप्ताहापुरती. हा, मग आपल्याला समाधान सुद्धा कसं मिळणार, हंगामी. हंगामी नामस्मरण जर केलं, हंगामी हरीची कथा श्रवण केली, मग समाधानही हंगामीच मिळेल. मग तुकोबारायचा पहिला शब्द लक्षात घ्या, सदा नाम घोष, सदा हरीची कथा श्रवण करा, मग तेणे सदा चित्ता समाधान. ही संगती अशी लावायची. आता अभंगातला पहिला शब्द म्हणजे सदा. सदा म्हणजे काय हो, चला, सदा म्हणजे काय, बर नेहमी. नेहमी म्हणजे दररोज. दररोज म्हणजे वेळोवेळा. बर, वेळोवेळा म्हणजे सतत. बर, सतत म्हणजे चाल देऊ का, सकाळ लोक टाइम कमी आहे, जाऊ द्या, संपली आपली डिक्शनरी, एवढं. बर, धन्यवाद. सदा या शब्दाचा साधा सोपा सरळ अर्थ आहे की अखंड. त्यात केव्हाच खंडन पडत नाही मला. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. तुकोबारायांची भक्ती तशी होती. अहो केव्हाच खंडन पडत नाही. चला, आपण दररोज कोणकोणत्या गोष्टी करतो, आता अखंड म्हणजे ज्यात केव्हाच खंडन पडत नाही. आता चला मी सरळ बोलतो, आपल्या व्यावहारिक भाषेतून सांगतो. आपण स्नान करतो का नाही, आंघोळ, मग आपण अखंड करतो का दररोज करतो, आंघोळ करताना आपण, मग दररोज करतो का अखंड करतो. बरं, जेवण आपण दररोज करतो का अखंड करतो. देवाची पूजा आपण दररोज करतो का अखंड करतो. अहो आपण स्नान करतो, मान्य आहे, किती वेळ लागतो आंघोळ करण्यासाठी, 5 मिनिट जास्तीत जास्त. जास्त पाणी सांगणार असेल 10 मिनिट. अखंड म्हणजे मग दिवसभर पाण्यात राहील ना तो. अहो 5 मिनिट जास्तीत जास्त स्नान करण्यासाठी. दररोज करतो, अखंड नाही करत. चला, जेवण आपण दररोज करतो का अखंड करतो, दररोज करतो मला. हा, जे दिवसभर चरत असतील त्यांचा प्रश्न इथं घेऊ नका. हा, परंतु आपण जेवण करतो महाराज, किती वेळ लागतो आपल्याला. मला आता तर आपण प्युअर खानदेशातले, वरण पोळी वांग्याची भाजी, ज्या वेळेस पंक्ती बसतात ना, असं महाराज सुपरफास्ट डायरेक्ट गीतांजली एक्सप्रेस. जो महाराज दनादन सुरू होतं आपलं जेवण. 32 वेळ शास्त्रकार सांगतो, एक घास किती वेळचा बाबा, कशाचं 32 न काही, ते भीतीले गोडे डायरेक्ट आपलं असं राहतं. अहो 5 मिनिटाच्या आत पंगत उठलीच पाहिजे, कारण महिला मंडळचं ते आक्रमण तांबे ग्लास घेऊन मागे असतं, असे ठोकरा मारतात मला ते टोकायचे, बिचारा कसा तरी आचल बचल खातो. हा, हे अशी आपली हे आहे मला खाण्याची पद्धत. परंतु हा आनंद आपल्या खानदेशातच भेटणार, बाहेर तुम्हाला मिळणार नाही. जाऊ द्या, मी आपल्याला हे सांगत होतो, आपण जेवण करतो, अखंड करतो का दररोज करतो, दररोज करतो. चला, देवाची पूजा दररोज करतो का अखंड करतो. आणि अखंड केली असती तर मग देवानेच आपली पूजा केली असती, विठ्ठल विठ्ठल.